हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर वन मोर व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ ना थोडा वेगळा आहे. तर हे बघा, हे आहे आमचं तुळशी वृंदावन आणि त्यामध्ये ना या पारवाने 2 अंडी घातलेली आहे आणि गेले 8 ते 10 दिवसांपासनं हे पारव त्या अंड्यांवरच बसलेलं आहे. ते तिथनं जातही नाही आहे. आम्ही कितीही जवळ गेलो तरी ते काही तिथनं हलत नाही. तर तुम्ही आत्ता जे बघितलं की आमच्या तुळशीमध्ये तो पारव गेले जवळजवळ 8 ते 10 दिवसांपासून तो पारव त्या तुळशीमध्ये बसलेला आहे. कारण की त्याने तिथे 2 अंडी दिलेली आहेत आणि खरंच आई आपली असो किंवा प्राण्यांची असो, आई ती आईच असते. तर तसं बघायला गेलं तर असे जे नॉर्मल पक्षी असतात, आपण थोडंफार जरी जवळ गेलो ते उडून जातात. पण हा जो पारव आहे याचा जीव त्याच्या त्या 2 बाळांमध्ये गुंतलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही कितीही जवळ गेलो, आम्ही तुळशीत पाणीही टाकलं तरी तो काही उठत नाही. म्हणजे बघा, त्याच्या पिल्लांमध्ये किती जीव आहे यावरनं स्पष्ट होतं की आई प्राण्यांची असो किंवा मानवाची, आई ती आईच असते आणि आईची जागा या जगात कोणीच नाही घेऊ शकत. त्याच्यामुळं खरंच हे सगळं बघून ना, त्यामुळे आम्हाला माहिती आहे की तुळशीमध्ये अंडे नाही पाहिजे, पण तिच्या त्या 2 पिल्लांचा विचार करून ना आम्ही ते तुळशीतली अंडे नाही काढत आहे. जोपर्यंत तिचे ते पिल्लं जन्माला येत नाही ना, तोपर्यंत आम्ही पण डिसिजन घेतला आहे की ती अंडी आपण तशीच तुळशीत ठेवूया आणि तिच्या बाळांना जन्माला म्हणजे येऊपर्यंत तरी ते आता तिथेच राहतील. आम्ही त्यांना हातही लावत नाही आहे आणि काहीच करत नाही आहे. मान्य आहे की तुळस ही पवित्र गोष्ट आहे, तिथे अंडे नाही पाहिजे, पण तुळसही पवित्र आहे आणि ते दोन जीवही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्या आईचा त्या पिल्लांमध्ये जीव गुंतलेला आहे, त्यामुळे ती अंडी आम्ही त्या तुळशीमधनं नाही काढू शकत. ॲक्च्युली आम्ही गेलो होतो गावाला, तेव्हा त्या पारवाने ते अंडे त्या तुळशीमध्ये ठेवले किंवा घातले असतील आणि आम्ही जेव्हा गावाकडनं आलो तेव्हा बघितले. तर म्हटलं नाही, आपण जर सपोज या अंड्यांना हात लावला तर मग ते पिल्लं जन्मालाच येणार नाही. सो म्हटलं नाही, आपण ते ठेवूया आणि ते पिल्लं छानपैकी जन्माला येऊ देऊया, एवढंच. आई ही आईच असते, आईची जागा या जगात कोणीच नाही घेऊ शकत.